नमस्कार. मी पांडुरंग पंढरपूरकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे राजकीय विकृतीचा नमुना. हेमंत बिस्व शर्मा, कंगना राणावत आणि सुधीर मुनगंटीवार यासारख्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उमेदवारांनी आपल्या तोंडाची गटारं जाहीर सभांमध्ये ओकून मोकळी केली तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या अब्रूची लक्तरं बाहेर आलेली देशानं पाहिली. त्याचवेळी संघाचा संस्कार केवढा तकलादू असतो तेही साऱ्यांच्या लक्षात आलं. निवडणुकींमध्ये विरोधकांवर टीका करणं हा राजकीय पक्षांचा अधिकारच आहे, पण ही टीका सभ्यतेच्या पातळीखाली जाऊ नये ही केवळ कायद्याचीच नाही तर जनमानसाचीही अपेक्षा आहे. ही अपेक्षा या पुढाऱ्यांनी मातीत मिसळल्याचं या काळात दिसलं. रस्त्यावरची अडाणी माणसंही जे बोलणार नाहीत किंवा भांडणारे एकमेकांना ज्या भाषेत शिवीगाळ करणार नाहीत तशी भाषा या तोंडाळ माणसांनी वापरलेली देशानं पाहिली. सर्वसामान्यपणे भारतीय जनता पक्ष आणि संघकुलोत्पन्न माणसं समाजाच्या वरिष्ठ वर्गाची, सुसंस्कृत आणि सभ्य असतात या जनतेच्या आजवरच्या विश्वासालाच यातनं तडा गेलाय. मात्र या साऱ्यांवर ताण करणारे अत्यंत असभ्य भाषण करतानाच प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशानं पाहिलं तेव्हा त्यांच्याच साऱ्याच संघटना आणि नेते सकारण किंवा अकारण बदनाम झालेले देशाला दिसले. देशाचा पंतप्रधान आणि पक्षाचा सर्वोच्च नेता जर अशी भाषा बोलत असेल तर त्या पक्षाचे आणि त्याच्या सरकारचं स्वरूप कसं असेल असाच प्रश्न साऱ्यांच्या मनात त्यातून निर्माण झाला आहे. सोनिया गांधी या देशाच्या अतिशय ज्येष्ठ आणि सन्माननीय महिलेचा उल्लेख मोदींनी 56 कोटी लोकांची गर्लफ्रेंड असा केला तर या निवडणुकीतल्या त्यांच्या पहिल्या क्रमांकाचे प्रतिस्पर्धी राहुल गांधी यांना ते मूर्खांचा सरदार म्हणाले. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांबाबत आणि त्या पक्षाच्या अनेक नेत्यांविषयी ते अशीच अपमानकारक भाषा बोलताना या निवडणुकीत आढळले. याहूनही त्यांचा मोठा राजकीय अपराध हा ते त्यांनी पंडित नेहरूंसारख्या देशभक्त आणि ज्ञानी माणसाला अत्यंत कमी लेखून देशाच्या फाळणीचा गुन्हेगार ठरवलं. नेहरू हे जगातल्या 148 देशांच्या नामपरिषदेचे अध्यक्ष होते आणि जगाच्या राजकारणात त्यांचा शब्द मानाचा आणि विश्वसनीय मानला गेला होता. त्यांच्या एवढा मान आशियातल्या दुसऱ्या कोणत्याही लोकशाही देशाच्या वाट्याला आलेल्या नंतरच्या 500 वर्षात दिसला नाही. पण नेहरू पंतप्रधान झाले नसते तर हा देश फार पुढं गेला असता असं बदनामी पत्र मोदींनी बहाल केलेले या निवडणुकीत दिसलं. मोदींसारखा देशाचा सर्वोच्च नेता जर या भाषेत बोलत असेल तर त्याच्या कनिष्ठ अनुयायांनी गावरान भाषेत शिवीगाळ केलेली आपल्याला क्षम्यच मानावी लागेल. देश जसजसा साक्षर सुशिक्षित होत आधुनिकतेच्या दिशेनं जाईल तसतसे त्याच्या वर्तनात एक सभ्य परिवर्तन आलेलं दिसेल अशीच साऱ्यांची अपेक्षा असते. केवळ एखादा शब्द चुकीचा किंवा अनिष्ट वापरून निवडणुकीबाहेर गेलेले नेते जगातल्या प्रगत लोकशाही देशांनी पाहिले आहेत. जर्मनीच्या निवडणुकीत तिथल्या एका पक्षाच्या पंतप्रधानाच्या उमेदवारानं विरोधी पक्षावर टीका करताना त्या पक्षानं या देशाला डुकराचं खोपडं म्हणजेच पिग स्टे बनवलंय असं म्हटलं. तेवढ्यावरून हा माणूस आपल्या देशाला डुकरांचा प्रदेश अशी टीका साऱ्यांकडून होऊन तो निवडणुकीतनंच बाद झाला. असं एक वेगळं पण चांगलं उदाहरण अमेरिकेचं देता येईल. 1962च्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या जॉन केनेडींवर टीका करताना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रिचर्ड निक्सन म्हणाले, या केनेडींजवळ
त्यांच्या वडिलांचा प्रचंड पैसा आहे आणि त्या पैशांच्या वाटपावर तेही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. केनडींनी त्या आरोपाला आपल्या विनोदी शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले, माझ्या वडिलांनी मला पत्र पाठवून नुकतंच हे सांगितलं की निवडणूक जिंकलास तरी तो अल्पमताच्या बळावर जिंकून घे. तुला प्रचंड बहुमत मिळालं तर मला त्यात पैसे वाटताना माझी सारी इस्टेटच विकावी लागेल. केनडींच्या एवढ्या एका वाक्यानं त्यांनी अमेरिकेच्या जनतेची मनं जिंकून घेतली. आपल्या देशात नेहरूंवर, इंदिरा गांधींवर आणि नंतरच्याही अनेक पंतप्रधानांवर विरोधकांकडनं टीका होत राहिली. अगदी मनमोहन सिंगांसारखा अतिशय अबोल पण सभ्य माणसालाही मौनी बाबा म्हणण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली. पण त्याखाली उतरताना विरोधकही कधी तेव्हा दिसले नाहीत. लुहियानसारखा नेहरूंचा कडवा टीकाकार एकदा मी या पहाडाला तडा देऊन दाखवीन एवढंच म्हणाला. त्या पलीकडं त्या विद्वानालाही पुढं जाता आलं नाही. आताच्या आपल्या राजकारणानं सभ्यतेच्या साऱ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यातही स्वतःला सुसंस्कृत आणि उच्चभ्रूच नव्हे तर विश्वगुरू म्हणून घेणाऱ्या पक्षानं नीचपणाचा तळ गाठलेला यावेळी देशानं पाहिला आहे. या अपराधाची शिक्षा त्याला देण्याचं बळ जनतेत किती असेल याची जाणीव 4 जून रोजी साऱ्यांनाच कळेल. मात्र तोपर्यंत या देशाला या निवडणुकीतल्या प्रचाराची आणि नेत्यांनी परस्परांवर केलेल्या घाणेरड्या चिखलपिकीची दृश्य पाहण्यापलीकडं काही एक करता येणार नाही. लोकशाहीबाबतची ही दुर्दैवी म्हण अशी ती जनतेला तिच्या लायकीचेच नेते लाभत असतात. पण या नेत्यांची अभद्रवाणी ऐकल्यानंतर तिच्या आधारे या देशाची आणि त्यातल्या जनतेची तशी संभावना करणं कुणालाही जमणार नाही. कारण हा देश आपली पारंपरिक सभ्यता, संस्कृती, माणुसकी आणि परस्परांविषयीचा सद्भाव जपणार आहे. जातीय विषमतेनं त्यात फूट पाडली असली तरी असभ्यता आणली नाही. या देशानं स्त्रियांना दैवत मानलं आणि वेदोपनिषदांच्या अज्ञात जातीवर्गातनं आलेल्या ऋषींचा आणि व्यास वाल्मिकींसारख्या समाजातल्या कनिष्ठ वर्गाशी संबंध असणाऱ्या ऋषीमुनींचाही गौरव केला. त्याला ज्ञानेश्वरांएवढा चोखा मिळा आणि तुकारामही त्याचे वाटले. ही परंपरा जपणं हाच या देशाच्या खऱ्या संस्कृतीचा विजय ठरणार आहे. या परंपरेचा सन्मान राखणं आणि ती असभ्यता वरचढ होणार नाही याची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचं खरं कर्तव्य आहे आणि तीच राष्ट्रीयता आहे असं पांडुरंगाला वाटतं. याच मार्गावरनं हा देश यापुढेही चालत राहावा या त्याच्या प्रार्थनेत आपण साऱ्यांनी सहभागी व्हावं ही विनंती. कळावे आपला पांडुरंग. आपल्याला हे विश्लेषण आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.